राऊतसाहेब काल फोटो सेशनच्या निमित्तानं सगळे काय नेते एकत्र होते आणि येऊ द्या ना, ही एक उद्धव ठाकरे आणि संसद एकनाथ शिंदे एका फ्रेम मध्ये दिसले, पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही, एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले. उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं. पण तुमचं काय म्हणणं होतं? त्यांनी शिंदेना मांडीवर पण बसायला पाहिजे होतं. सांगा ना तुम्ही, सांगा. ते शिंदेना त्यांनी मांडीवर पण बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का? काय उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली, ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून, जसे पेशवे काळामध्ये तोतये होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट, आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ, तसंच आहे. डुप्लिकेट आहेत ना हे सगळे, तोतये लोक आहेत हे सगळे. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं. राऊतसाहेब, मराठी भाषा अस्मिता आंदोलन, विजयोत्सव, अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं, विशेषतः व्यावसायिक व्यापारी, हे मराठी बोलण्यास तितकेसे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहेत. विक्रोळीतही कार्यकर्ता झाला आणि विक्रोळीतही मनसे कार्यकर्त्यांनी अशा व्यापाऱ्यांना अनेकांनी मराठीचे क्लासेस लावलेले आहेत. बघा, महाराष्ट्राला लावते, तुम्ही मराठी बोलणार नाही, ही मस्ती कशी काय सहन करतील इकडली लोक? काल ममता बॅनर्जी बोलल्या ना, किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना, माझ्याकडे मी आसामीच चालवणार, बंगालमध्ये बंगालीच चालणार. इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही. पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तर हे सगळे जे कलाकार आहेत, भोजपुरी वगैरे वगैरे वगैरे, त्यांना मिरच्या झुमतात आणि आव्हानाची भाषा करतात. तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येता, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येता. यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे, तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतो आहे. आमचं मन मोठं आहे, विशाल आहे, तर ही मस्ती कशा करता तोंड उघडू नका ना. तर एकीकडे फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली, तुम्हाला इकडे यायचं असेल तर बघा, इकडे स्कोप आहे. तर त्याच्यावर उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलं, खेळीमेळीनं घडलेल्या गोष्टी खेळीमेळीनंच घ्याव्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. आहे का ऑफर दिली आहे, त्यांना माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. दोन दृश्य पाहतोय. विधान भवनात फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली, त्यांचा संवाद झालेला आहे. आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एका कार्यक्रमात भेट झाली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलेलं आहे. काय झालं काय